नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खीर बनवणार आहेत। स्पेशली प्रत्येक घरामध्ये आज खीर बनवली जाते, तर मी आज तांदळाची खीर बनवते। तर त्यासाठी मी 2 चमचे मी तांदूळ भिजत टाकले होते आणि हे आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। थोडंसं मनुके आहेत, चारोळे आहेत, नंतर पिस्ता आहे आणि खोबरा आहे आणि हे 4-5 वेलची आहे। तर सर्वात अगोदर आपण हे 5 वेलची आणि तांदूळ हे आपण थोडंसं जाडसर वाटून घेणार आहेत मिक्सरमध्ये। ते हे आपण तांदूळ छान असे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि पाणी टाकून आपण याच्यामध्ये थोडंसं ठेवून दिलेलं आहे। हे अशा पद्धतीने केलेलं आहे। ते इकडे पातेलं ठेवलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहे, साजूक तूप टाकणार आहे। याच्यामध्ये थोडंसं आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते फ्राय करून घेणार आहे। तर 1.5 चमचा तूप टाकलेलं आहे। तूप छान विरघळल्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं हे ड्रायफ्रूट। तर सर्वात अगोदर आपण टाकू याच्यामध्ये मनुके टाकून घेणार आहेत। याच्यानंतर थोडासा पिस्ता टाकून घेते, नंतर चारोळी टाकून घ्यायची आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे। तर ह्याला छान आपण फ्राय करून घेणार आहे, फक्त मिनिटभर। छान थोडासा खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपावर। अतिशय चविष्ट लागते। थोडंसं बँडचा वगैरे आवाज येत असेल तर शेजारी वाजतो, त्याच्यामुळं समजून घ्या। तर छान फ्राय झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध साई सकट आहे म्हशीचं, ते टाकून घेणार आहे। छान ढवळून घ्यायचे आणि 10 मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये साखर आणि वाटलेले आपण तांदूळ आहेत ते टाकून घेणार आहे। तर सर्वात अगोदर आपण साखर टाकू। अर्धा लिटर दुधासाठी पाऊण वाटी साखर भरपूर होते, तर आपण साखर टाकू। तर ही पाऊण वाटी साखर आहे, ते टाकून घेऊ आपण आणि छान ढवळून घ्यायचं याला। उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ वाटून घेतलेले आहेत ते टाकणार आहे। ते छान उकळी आली, आता याच्यामध्ये आपण हे टाकून देणार आहेत तांदूळ वाटलेले। तर हे पूर्ण ढवळून घेऊन आपल्याला टाकून घ्यायचं आणि लगेच हलवून घ्यायचं याला। आणि मंद गॅसवर आपल्याला 10 मिनिट छान याच्यातला तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर 10 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला। आत्ता पातळ दिसत असेल, पण नंतर थोडीशी थंड झाल्यानंतर ही घट्टच होते खीर। तर आपण 10 मिनिटानंतर बघू। तर 10 मिनिट झालेलं आहे, बघा आपले छान असा कलर पण आलेला आहे खीरला। जर असतील तुमच्याकडं तर या वेळेला तुम्ही थोडंसं केशरचे हे टाकायचे, केशर टाकायचं थोडंसं चिमूट भरून, छान असा कलर येतो त्याला। आपलं हे तांदूळ पण छान शिजलेले आहेत। तर बंद करते गॅस आणि काढून दाखवते तुम्हाला। तर हे अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे। वरून थोडंसं आपण आणखी पिस्ता वगैरे टाकणार आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवले होते। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी एकदम सोपी अशी हे तांदळाच्या खीरीची रेसिपी? नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।